नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया अशा एका युवकाविषयी ज्याला घरच्या परिस्थितीमुळं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत, संयम आणि चिकाटीच्या जोरावर ज्यानं कृषी क्षेत्रामध्ये शेकडो दुर्मिळ व नामशेष होत चाललेल्या पारंपरिक बी बियाण्यांची लागवड व जोपासना करून, तसेच रानभाज्या महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांचं आपल्या आरोग्यासाठी असणारं महत्त्व पटवून दिलं. अनेक कृषी विद्यापीठांमध्ये तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या आणि कळसुबाई पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या जहागीरदार वाडी म्हणजेच बारी येथील आमचे मित्र बाळू घोडे यांच्या कार्याविषयी घेतलेला हा आढावा. नमस्कार, माझं नाव बाळू किसन घोडे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी जहागीरदारवाडी हे छोटंसं गाव आणि त्या गावातून सुरू केलेली पारंपरिक पीक पद्धतीची एक चळवळ. त्यामध्ये गेली 10 ते 12 वर्षापासून कार्यरत माझं कुटुंब, मी आणि आणखी काही असे कुटुंबातील जोडलेले लोक यांच्यासोबत मी 2010 पासून कळसुबाई परिसर म्हणजे सह्याद्री रांगेमध्ये पिकणारी पारंपरिक पिके याचं संवर्धन, जतन आणि पुनरागमन अशा काही गोष्टीवरती मी काम चालू केलेलं आहे. आणि त्या प्रामुख्याने त्या परिसरामध्ये पिकवली जाणारी पारंपरिक पिके म्हणजे तृणधान्ये, भात पिके, भाजीपाला पिके, तसेच तेलबिया अशा इत्यादी पिकांवरती आपण गेली 12-13 वर्षापासून काम करत असून स्वतः बियाणे बँकेची निर्मिती करून इतरत्र गरजू शेतकऱ्यांना ते पुरवण्याचं काम गेली 10 ते 12 वर्षापासून करून देत आहे मी. तसेच अन्नातील महत्त्व, पारंपरिक पिकामध्ये ती का घेतली पाहिजे, शेतकऱ्यांनी ती का पिकवली पाहिजे, फूड इज मेडिसिन, लोक अन्न हे औषध हे का स्वीकारत नाही, तर त्याच्या गोष्टी आपण लोकांना त्यातलं महत्त्व, त्याच्यामध्ये असणारे प्रथिने, प्रोटीन, इतर जे घटक आहेत ते लोकांना समजवून. आणि जे लोक आजही असं झालं आहे की जेव्हा कोणाला BP, शुगर असे काही आजार जोडतात आणि त्याचा पर्यायी लोक डॉक्टरकडे जातात. डॉक्टर सांगतात तुम्ही मेडिकलमध्ये जा, तिथं नाचणी सत्व भेटेल, किंवा इतरत्र ज्या आहार उपयोगी गोष्टी मेडिकलमधून लोकांना सांगितल्या जातात, तर ते शेतकऱ्यांनी का नाही शेतामध्ये करू. त्यासाठी माझे हे काही दिवसापासून चालत आलेले प्रयत्न, तसेच त्या परिसरामध्ये चालत असलेल्या पर्यटनाला धरून मी एक कन्सेप्ट चालू केली. जसा एखाद्या कुटुंबाला फॅमिली डॉक्टर असतो, तर एखाद्या कुटुंबाला फॅमिली फार्मर का नसावा. जी शहरात राहणारी लोक आहेत तर ते आपलं अन्न नेहमी किराणा दुकानामधून खरेदी करतात आणि दुकानदाराच्या माहितीने अन्न खातात. हा तांदूळ खा, हा असा आहे तो. तर त्या गोष्टी आपण काही शहरातील राहणाऱ्या लोकांना समजावून दिल्या आणि ती कन्सेप्ट चालू केली, फॅमिली डॉक्टर तसंच फॅमिली फार्मर. आणि त्या कन्सेप्टचा फायदा असा झाला की ज्या लोकांना फॅमिली डॉक्टर आहेत, ज्यांनी फॅमिली फार्मर केला त्यांचा आपोआप फॅमिली डॉक्टर कमी झाला. अशा काही गोष्टी आजही माझ्या घरामध्ये जवळपास 150 ते 200 प्रकारचे बियाणे आहेत. मग त्यामध्ये तांदळाच्या जाती आपण म्हटलो तर तिथे 100पेक्षा जास्त देशी तांदूळ, त्याच्यात विविध वैशिष्ट्यपूर्ण, म्हणजे काही शुगर फ्री आहेत, काहींमध्ये कॅल्शियम जास्त आहे, काही पचायला हलके आहेत. तसेच मिलेट्स, आता मिलेट्स म्हणजे गेले 2023 वर्षे पुरा देशभर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरं करत होतं. पण याच्या आधी कोणाला मिलेट म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. तर मिलेट याच्यानी जर बोलायचं ठरलं, मिलेट म्हणजे तृणधान्य. भारतामध्ये एकूण 9 प्रकारचे तृणधान्य आहेत. त्यामध्ये मेजर मिलेट आणि मायनर मिलेट. मेजर मिलेट म्हणजे मोठ्या मिलेट, त्यामध्ये बाजरी आणि ज्वारीचा समावेश असतो. त्यामध्ये राहिलेल्या 7 मग नाचणी, वरई, राळा, सावा, कोदो, बरटी अशा 7 प्रकारच्या मिलेट्स. तर हे जेव्हा माणसाचं आरोग्य धोक्यात येते तेव्हा माणूस हे शोधायला सुरुवात करतो. तर जेव्हा आज 2023ला या गोष्टीचा बोलबाला झाला, तर त्याच्या आधी मी 10-12 वर्षापासून त्या कामाला सुरुवात केली होती. आणि आज संपूर्ण जग त्याच्या मागे लागले की मिलेट कुठे भेटेल, मिलेट कुठे भेटेल. तर अशा काही गोष्टी करून त्यावरतीच येणाऱ्या पर्यटकांना घरगुती पद्धतीने ह्या गोष्टी देणे आणि लोकांचं आरोग्य कुठून हे होईल. तसेच जे कॉलेजमध्ये शिकणारी मुलं आहेत, मग समजा एखादा क्लास असेल ते 50 मुलं जर शिकत असतील तर आपण त्याची गॅरंटी नाही देऊ शकत की 50च्या 50 पुढे जॉबला जातील. त्यासाठी पण आपण प्रयत्न असे केले की जिथे मुलगा शालेय शिक्षण घेतोय
तिथे त्यांनी घरामध्ये किंवा शेतामध्ये जे काही काम असते त्याचं पण थोडं नॉलेज ठेवलं पाहिजे. कधी काळी तो नाहीच पुढे भविष्यात सक्सेस झाला तर त्याला शेती तरी करता आली पाहिजे. तर इतर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टींवरती आपलं प्रयोग चालू आहेत. धन्यवाद. घोडे सर, तुम्ही आता एवढं सगळं हे काम करताय, तर इतर लोकांना हे तुमचं जे तुम्ही काम करताय ते पटवून देण्यासाठी तुम्ही कुठे आंतरराष्ट्रीय किंवा ह्या राष्ट्रीय किंवा इतर जिल्हा स्तरावरच्या परिषदांमध्ये वगैरे काही काम केलेलं आहे का, किंवा लोकांना तिथे लोकांसमोर प्रेझेंट केलं आहे का? जवळजवळ 2011-12 पासून माझं एक तांदळाच्या संदर्भात फेस्टिवल होतं. पहिलं माझं प्रेझेंटेशन चेन्नईला झालं होतं. इंटरनॅशनल लेवलचं फेस्टिवल होतं चेन्नईला. त्यानंतर दुसरं मी हैदराबाद मिलिटरी रिसर्च सेंटर तिथे केलं होतं. त्याच्यानंतर नागपूर, आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूरला बिझनेस शो असतो दरवर्षी, मार्च महिन्यामध्ये असतो. तिथे माझं दरवर्षी व्याख्यान असते. त्यानंतर अहमदाबादला किसान स्वराज संमेलन म्हणून होतं. असे जवळपास 5 ते 6 ठिकाणी नॅशनल लेवलच्या याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं आहे. बरं, आता तुम्ही हे जे पार्टिसिपेशन केलं, मध्ये काहीतरी ऐकलं होतं की तुम्ही दोडक्याच्या कोणत्या तरी मोठ्या दोडक्याच्या प्रजातीचं तुम्ही काहीतरी बियाण्याचं प्रेझेंटेशन केलं होतं. माझ्या कामाचा तो एक पार्ट आहे की किचन गार्डन म्हणजे घराशेजारी जी आपली बाग असते त्यामध्ये उगवणाऱ्या भाज्या. आत्ता खूप लोकांना तो प्रश्न आहे की काही लोकांपाशी त्या जागाच नाहीत, पण ज्याच्यापाशी आहेत त्यांना त्याचं काहीतरी बियाणं उपलब्ध होत नाही किंवा करण्याचा हाऊस नाही. तर आता माझ्या इथे, आता तुम्ही दुधी भोपळा बघितला असेल, बरोबर? तुम्ही 4 ते 6 फूट लांबीचा दुधी भोपळा आतापर्यंत बघितले का कधी? पण माझ्याकडे त्याचं पण बियाणं आहे की 6 फूट लांबीचा दुधी भोपळा होतो आणि तो पारंपरिक पद्धतीचा. तसं आता दोडका म्हणजे इकडे कोकणामध्ये जो शिराळा बोलतात, तर तो माझ्या इथे 2.5 फूट लांबीचा एक दोडका होता आणि तो मी हैदराबादला एका याच्यामध्ये प्रोग्राममध्ये नेला होता. तर तिथे त्याची डिमांड 200, 500पर्यंत झाली होती. तर तो मी नाही दिला तिथे. म्हणजे तर बियाणे काढून 20 रुपयाला 5 बिया, 20 रुपयाला 5 बिया असं करून तो पुरा एक दोडका माझा 2,500 गेला होता. क्या बात आहे. तर मित्रांनो, आज आपण ही सक्सेस स्टोरी पाहिली आमच्या बाळू घोडे नावाच्या एका शेतकरी मित्राची. आपणास ही सक्सेस स्टोरी आवडल्यास प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.